अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक 130 पृष्ठ क्रमांक 86 यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. अध्यक्ष महोदय, मागच्या 3-4 वर्षापासून जी रस्त्याची कामं मंजूर झालीत बजेटमध्ये 0304ची, याची कामं अजूनही अपूर्ण आहेत. रोज लोक आंदोलन करतायत, रोज अपघात होत आहेत. जवळपास 43,000 कोटीची जुनी कामं प्रलंबित दायित्व होतं. नंतर ह्या बजेटमध्ये आपण 10,000 कोटी दिले, पण तरतूद किती झाली? फक्त मागच्या बजेटमध्ये 3,000 कोटी तरतूद झाली, आता थोडी तरतूद झाली. अध्यक्ष महोदय, कामं अपूर्ण आहेत, कामं पूर्ण होत नाहीत. कॉन्ट्रॅक्टरला ज्यावेळेस विचारतो तर कॉन्ट्रॅक्टर सांगतो आमचे PWD बिल देत नाही आणि त्याची मुदत संपून पण ती कामं अद्यापर्यंत पूर्ण होत नाहीत. परत मुदतवाढ शासनाकडे दिली जाते, डांबराचे भाव वाढले इत्यादी कारणामुळे. एका बाजूला ही परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय ह्या खात्याची. आणि अध्यक्ष महोदय, यांच्याच खात्याचा एक विभाग आहे MSIDC. MSIDCचं काय, MSIDC मध्ये काय आहे? त्यात MSIDC पायाभूत सुविधांसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आहे. अध्यक्ष महोदय, ह्या महामंडळाकडे कर्मचारी फक्त ठराविक कर्मचारी आहेत. राजे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात, आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत? शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचारांचा कडेलोट केला होता. संभाजी महाराजांनी तर त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. अध्यक्ष महोदय, यामध्ये व्यवस्थापकीय संचालक दीक्षित नावाचे आहेत. आपल्या राज्यातल्या सगळ्या IAS अधिकाऱ्यांना काहीच काम नाही का? एक रिटायर माणूस तिथे बसवला. का बसवला? फक्त टेंडर मॅनेज करण्यासाठी. ह्या MSIDC तत्व काय? आपल्याकडे एक तत्व असतं, प्रथम येणारच प्रथम प्राधान्य. तर MSIDC तत्व काय राजे? जास्त टक्केवारी देणारच प्राधान्य. मी परत रिपीट करतो, जास्त टक्केवारी देणारच प्राधान्य. मग त्या माणसाचे डॉक्युमेंट बरोबर आहेत, खोटे आहेत, खरे आहेत, काही बघितलं जात नाही. एक उदाहरण देतो, माझ्या धाराशिवच्या मेडिकल कॉलेजचं काम. खरं तर ते काम PSU मार्फत करणं गरजेचं होतं. MSIDCने का घेतलं माहीत नाही. एकतर तुमच्याकडे माणसं पण नाहीत, टेंडर मॅनेज करणं एवढी माणसं आहेत फक्त MSIDCकडे. तर त्याबाबत त्या कॉन्ट्रॅक्टरनं बोगस कागदपत्रा आधारे तो क्वालिफाय केला गेला. ते जास्त टक्केवारी दिली असेल, त्यामुळे प्राधान्य दिलं असेल. मी त्याला माहिती मागवतोय तुमच्या डिपार्टमेंटला, ती माहिती सुद्धा खोटी दिली जाते. तुमच्या अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी माहिती सुद्धा खोटी दिली जाते. आता एकतर तुमचं काम नसताना जवळपास 1 लाख कोटीची काम आहे ती, आणि तुम्ही काय करता? DPR बनवण्याला खाजगी माणसं, सुपरविजनला अथॉरिटी इंजिनियर. तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना काहीच काम नाही. एक DPR कसा बनवता त्याचं उदाहरण देतो मी. DPR आमचा बार्शी धाराशिव रस्ता 10 मीटरचा आणि धाराशिवहून बोरफळ अवसा रस्ता 7 मीटरचा. रस्ता पुढे मोठा झाला पाहिजे का लहान झाला पाहिजे? धाराशिव शहरातून रस्ता जातो, त्याचं नाली नाही त्याला. आता काम अर्धवट झालंय, पाऊस पडला तर सगळ्या दुकानामध्ये घरामध्ये पाणी जाईल. असे DPR बनवणार लोक. आणि सगळ्यात महत्वाची अट राजे, तुमच्या इथं एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत, कॉन्ट्रॅक्टरची बिलं द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे सरकारकडे. आणि दुसऱ्या बाजूला MSIDCनं अट काय टाकली की बिलो जर कुणी टेंडर भरलं तर त्याला 7.5% ॲडिशनल परफॉर्मन्स गॅरंटी द्यावी लागेल. का? मला राजे तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे की MSIDCनं जेवढे टेंडर केले त्यातलं एक टेंडर बिल होतं दाखवा, एक टेंडर. गडकरी साहेब आपल्या देशाचे नेते आहेत, आपले महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांच्या खात्याचे रस्त्याची कामं 30% 40% बिल होत असताना MSIDCचं एक काम दाखवायचं, एक काम. तुम्ही सांगा हे काम बिल होत आहे. सगळी कामं अभावची. एका बाजूला राज्य आर्थिक अडचणीत असताना, कंत्राटदाराची बिलं द्यायला पैसे नसताना MSIDC मध्ये अभाव कामं का? आणि बिलो भरणाऱ्याला तुम्ही 7.5% परफॉर्मन्स गॅरंटी मागता. मग कोण बिलो कसं भरेल? आणि अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की MSIDCनं मागच्या 3-4 वर्षात जी टेंडर केलेत हे जे डॉक्युमेंट तपासण्यासाठी एक तुम्ही समिती नेमा त्रयस्थ. हे डॉक्युमेंट खरंच योग्य कंत्राटदार आहेत का? हे कंत्राटदार अपात्र असताना त्यांना पात्र केलं जातं फक्त टक्केवारी जास्त देतात म्हणून. आणि रिटायर माणसं बसू नका ना, तुकाराम मुंडेसारखा एखादा माणूस बसवा, मग खरं खोटं समोर येईल. राजे, तुमच्याकडनं मला एवढीच अपेक्षा आहे. मी मागाही म्हणलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांनी कडेलोट केला होता भ्रष्टाचारांचा, चुकीचं काम करणाऱ्याचा. आता लोकशाहीत करता येतं का ना माहीत नाही, पण याच्यावर कारवाई करा.
आणि राज्य सरकारच्या पैशाचा जे अपव्यय करतात लोक यांच्यावर कारवाई करून आपण जे अडचणीत आणतो भ्रष्टाचार, आपण एका बाजूला खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणायचं आणि हे असं सरसकट भ्रष्टाचार जर करत असतील अशा लोकांवर कारवाई करण्याचं धाडस आपण दाखवावं एवढीच विनंती करतो. आणि नगरविकास विभागाच्या बाबतीत एवढंच मला सांगायचं की लाडपागे समितीच्या माध्यमातून जो आपण जे कर्मचाऱ्यांची भरती करतो, वारंवार तिथले मुख्याधिकारी असतील हे असतील ही लोक वारंवार शासनाला मार्गदर्शन मागवतात आणि त्या पाल्यांना न्याय देत नाहीत. त्यामुळे याबाबत या अंमलबजावणीच्या बाबतीत सुद्धा नगरविकास विभागानं तातडीनं कारवाई करून जे प्रलंबित प्रकरणं त्यांच्याकडे प्रलंबित आहेत ते तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.